तर राम राम भावांनो, मी जोहास कोकरे आणि हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. एक असा अनुभव तुमच्या संग शेअर करणार आहे का तो फक्त माझा आणि माझ्या मित्राबाबतीतच आहे. गावात राहत असताना माझा एक मित्र मला म्हणला पुण्याला चल, भरपूर जॉब आहे, पेमेंट भेटेल, पगार भरपूर आहे आज. आणि तो आई बापाला एकुलता एकच, तो इथलं घरदार सोडून गेला पुण्याला. पुण्याला गेल्यानंतर त्याला पेमेंट आहे 18,000 रुपये. 18,000 पेमेंटमध्ये तो 3 महिने झालं काम करतोय आणि त्याच्या बापाला इथं सांगितलंय 25,000 आहे आणि गावासाठी 40,000 पेमेंट आहे त्याची. ॲक्च्युअल पेमेंट त्याला 18,000 रुपये. त्यात त्याची खरी परिस्थिती, रूम भाडं 3,000 रुपये, मेसला 2,500, हिंडण्या फिरण्याला इकडं तिकडं पैसे खर्च त्याचा सोडून भरपूर पैसे हातात शिल्लक राहतात 7-8 हजार रुपये. त्यात तो भरपूर मोठ्या प्रमाणात डिंग्या मारतोय आणि मला त्याचा बाप येऊन ज्ञान सांगतोय मायापाशी, माझं पोरगं एवढं पैसे कमवतंय, तेवढं पैसे कमवतंय, असं हिंडतंय तसं हिंडतंय. तर त्याला आज सांगतो, हे बघ भावा, मी गावातच राहतो आणि गावातच राहून काम करतो. आणि राहिला विषय इन्कमचा, तुला जेवढं महिन्याला इन्कम आहे, काय तुला जेवढं महिन्याला इन्कम आहे त्याच्या दुप्पट तिप्पट इन्कम मी गावात राहून कमवतो. ते कसं तुला हे सांगतो. पहिल्यांदा तुला तर माहिती आहे आपण सेंटरिंग काम करतो. तुला जाऊ का आपलं काम? हो, असे आपले भरपूर काम आहेत. आता तुला सांगतो, ह्या कामातून मी फक्त ह्या कामातून काम करतो महिन्यातून 15 ते 16 दिवसच. तर ह्यातून मला प्रॉफिट होतो, मला पगार पडते 40 ते 45 हजार रुपये महिना, फक्त ह्या एका कामातून. किती? 40 ते 45 हजार रुपये. आपली गाडी आहे, तुला पण माहिती आहे, त्या गाडीचा महिना धंदा आहे 40+ महिन्यात ती गाडी कमवते. तिचा हप्ता जाऊन मला नीट 15,000 रुपये शिल्लक राहतात. ते 15,000 हे 40,000 किती झालं? 55,000 रुपये. अजून बी तुला सांगतो, आपल्या आहेत 2 म्हशी, त्यांचं सकाळ संध्याकाळ दोन्ही टायमाचं दूध जाते एक 12-13 लिटर दूध जाते. हिशोब कर, 70 रुपये लिटरनं दूध आहे. मग लाव गणित माझ्या पगारीचा आणि तुझ्या पगारीचा आणि सांग तुझ्या बाप्पाला आणि तुला बी. अरे कसं आहे, करणारा पाहिजे रे. पैसा कुठेही कमवू शकतो माणूस, कमवता आला पाहिजे. अगं मी पुण्याला जातो, मुंबईला जातो, दिल्लीला जातो, पैसा कुठेही राहून कमवता येतो काय. आणि भावांना तुम्हाला पण सांगतो, हे गाव सोडून सिटीला जाऊन पगार कमवतो पैसे, हा गैरसमज दूर करा. गावात राहून सुद्धा पैसे कमवता येतात, फक्त कसे कमवायचे हे तुमच्या डोक्याला तुम्हाला कळलं पाहिजे. आजच्या पुरतं एवढंच बास. उद्या परत भेटू.